माझे नाव सपना आहे. मी आज जी कथा तुम्हाला सांगायला जाणार आहे, ती काही महिन्याआधी घडलेल्या प्रसंगावर आहे. मी आता 23 वर्षाची आहे. माझ्या बॉयफ्रेंडचे नाव सुमित आहे. तो पण माझ्याच वयाचा आहे. सुमितने मला कॉलेजमध्ये प्रपोज केला होता. तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. सुमितचे 2 मित्र पण आहेत, बिट्टू आणि जयंत. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक ग्रुप म्हणून फिरायचो. तिघा मुलांमध्ये मीच एक मुलगी होती. हळूहळू माझी बिट्टू आणि जयंतशी पण मैत्री झाली. 3 मुलांबरोबर नेहमी फिरत असल्याने मला शिव्या ऐकू येणे हे साहजिकच होतं. तिघे पण बोलता बोलता एकमेकांना शिव्या देत बोलत असे. माझा बॉयफ्रेंड तर सारखा त्या दोघांना शिव्या देत असे. मला पण आता त्याची सवय झाली होती. असे काही वेगळे वाटत नव्हते. मुलांबरोबर राहून रोज नवीन नवीन शिव्या शिकायला मिळत असे. सुमित थोडा मोकळ्या मनाचा होता. त्याला जेव्हा पण मोका मिळत असे, पण त्याच्या मित्रांसमोरच मिठी मारत असे. मला ओठांवर चुंबन करत असे. आम्ही चौघे कधी गार्डनमध्ये जाऊन बसायचो. तिथे तो मला मागून घट्ट मिठी मारून उभा असायचा. त्याला त्याच्या मित्रांसमोर काहीच लाज वाटत नसे. ते दोघे बोलत बसायचे आणि इथे तो माझ्या शरीराची नजर चुकवून खेळत असे. सुमितने मग मला लॉजवर घेऊन जायला सुरुवात केली. लॉजवर पूर्ण दिवस मला तो ठोकत असे. ठोकाठोकीसाठी तो वेडा होता. दर महिन्याला एकदा तरी आम्ही लॉजवर जात असे. एकदा सुमित म्हणाला, सर्व ट्रॅकिंगला जाऊया. तिघांनी प्लॅन केला आणि मला सुमित म्हणाला, तू पण चल आमच्याबरोबर. मी हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच जवळ 5 वाजताची ट्रेन पकडली आणि एका ठिकाणी येऊन पोहोचलो. तिथे सर्वीकडे डोंगर होते. त्यातला एक उंच डोंगरावर चढायचे आहे असे सुमितने मला सांगितले. तो डोंगर खूप उंच होता. खूप झाडे होती. आम्ही हळूहळू वर चढू लागलो. मी सुमितचा हात पकडत काही वेळाने डोंगरावर आलो. वरून सुंदर दृश्य दिसत होतं. दूरवर गाव दिसत होते. कोणी नव्हते वरती, फक्त आम्ही चौघेच होतो. डोंगरावर मोठी दगडी पण होती. आम्ही तिथे फोटो काढले. मग काही वेळ बरंच एका ठिकाणी बसून दृश्य पाहू लागलो. वातावरण ढगाळ झालं होतं. पाऊस पडेल असं वाटत होतं. मी सुमितच्या बाजूला बसून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसले होते. बिट्टू आणि जयंत काही दूरवरच बसले होते. अचानक मोका पाहून सुमितने माझे बॉल दाबायला सुरुवात केली. मी त्याला ओरडले, कारण दोघे बाजूलाच बसले होते. पण सुमित म्हणाला, काही होत नाही, पाहू दे त्यांना, सर्व माहीत आहे. मला कळले की सुमित काही ऐकणार नाही. मी ओढणी खाली घेतली आणि ओढणीच्या खालून सुमित बॉल दाबू लागला. जोरजोरात तो बॉल पिळत होता. काही वेळातच मी गरम झाले. मी सुमितकडे पाहिले आणि त्याच्या ओठांना किस केले. किस करताना सुमितने माझ्याकडे फिरून मला मिठी मारली आणि एका हाताने बॉल दाबत तो मला ओठांवर किस करत होता. मागून ते दोघं पाहत असतील, पण आता मला त्याची पर्वा नव्हती. मला खूप आनंद मिळत होता. मी त्यात वाहून गेले होते. खूप वेळ सुमित आणि मी ओठांवर किस करत होतो. मग सुमितने मला सोडले आणि पाय लांब केले आणि आपली पॅन्टची चेन उघडली आणि ताटलेला बाबूराव त्याच्या मित्रांसमोरच बाहेर काढला. मी घाबरले. मी त्याला म्हणाले, काय करतोयस? तुझे मित्र आहे तिथे. पण सुमित काही ऐकला नाही. त्याने बाबूराव पूर्ण बाहेर काढला आणि हातात धरून म्हणाला, चोख लवकर. मी नाही म्हणत होती, पण तो काही ऐकला नाही. त्याने जबरदस्ती माझे डोके खाली केले आणि बाबूराववर दाबले. मी तोंड उघडले आणि समोर दिसणारा गुलाबी भाग तोंडात घेतला आणि पूर्ण बाबूराव जेवढा आत जाईल तेवढा तोंडात आत घेतला आणि तोंडात धरून ठेवला. मग हळूहळू वर खाली करत चोखू लागली. सुमित माझ्या पाठीवर हात फिरवत तोंडाने आवाज करू लागला. मी एका हाताने सुमितचा बाबूराव पकडला आणि गुलाबी टोक चाटू लागले. जीभ वर फिरवू लागले. काही वेळात मग मी मागे झाले. मागे होताच सुमित जणू वेडा झाला होता. त्याने माझा ड्रेस वर करायचा प्रयत्न केला. मी परत ड्रेस खाली केला. सुमित म्हणाला, मला तुझे दूध प्यायचे आहे आणि परत ड्रेस वर करू लागला. मी त्याला म्हणाले, तुझे मित्र पाहतील तर. तो म्हणाला, पाहू दे. आणि मस्ती करत त्याने जबरदस्ती माझा ड्रेस वर केला. मी त्याच्या मित्रांकडे पाठ करून बसले होते आणि ड्रेस सकट आतला ब्रा पण वर केला आणि माझे मोठे बॉल बाहेर आले. सुमितने लगेच दोन्ही बॉल दाबायला सुरुवात केली. मग त्याने निप्पल तोंडात घेतले आणि तो चोखू लागला. मी नजर चुकवून मागे पाहिले तर ते दोघे आमच्याचकडे पाहत होते. मला खूप लाज वाटत होती. पण हा माझा बॉयफ्रेंड कोणाची ऐकेल तर ना. सुमितने जसे निप्पल चोखायला सुरुवात केली तसे माझे शरीर तापू लागले. त्या उघड्या जागेवर बॉलला थंडगार वारा लागत होता. सुमित जोरजोरात माझी बॉल पिळून चोखत होता. काही वेळाने माझी पण लाज निघून गेली आणि मी सुमितच्या केसात हात फिरवत त्याला प्रेम करू लागले आणि त्याला माझे निप्पल चोखताना पाहून त्याचा आनंद घेऊ लागले. सुमितचे मन तृप्त झाल्यावर त्याने मला सोडले. मग माझ्याकडे पाहत म्हणाला, आता मला ठोकायचे आहे. मी त्याला स्पष्ट म्हणाली, इथे सर्वांसमोर नाही. मी नाही म्हणताच सुमित आसपास पाहू लागला. त्याला दूरवर एक मोठा दगड दिसला. तो म्हणाला, आपण त्याच्या मागे जाऊ आणि ठोकून घेऊ. तिथे कोणी नाही पाहणार. तो उठला आणि आधी जाऊन दगडाच्या मागे पाहून आला आणि मग त्याने मला हात दाखवून बोलावले. त्याचे मित्र आम्हालाच पाहत होते की आम्ही काय करतोय. त्यांना असे कळून आले असेल की सुमित आता मला ठोकणार आहे.
सुमितने बोलवताच मी त्याच्याकडे गेली. आम्ही मोठ्या दगडाच्या मागे उभे झालो. आधी सुमितने मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या ओठांवर किस केले. जोरजोरात बॉल पिळू लागला. मग त्याने मला फिरवून उभे केले. मागून माझा ड्रेस वर केला आणि मला वाकून उभे केले. मागून माझा पायजमा खाली केला. माझे टरबूज उघडे पडले. सुमित खाली बसला आणि मागून माझी चिमणी साठू लागला. त्याची जीभ चिमणीवर लागताच मी जणू स्वर्गातच गेली. चिमणी पाणी सोडत होती. सुमितने सर्व पाणी चाटले आणि चिमणी खूप वेळ चाटली. मग सुमितने लगेच आपला बाबूराव चिमणीवर ठेवला आणि गचकन धक्का देत चिमणीत घुसवला. मी ओरडली. तो जोरजोरात मागून ठोकू लागला. दोन्ही हाताने घट्ट कंबर पकडून डोंगरावर उघड्या मागामध्ये ठोकत होता. मला माझ्या टरबूजावर पडणाऱ्या फटक्यांचा आवाज ऐकू येत होता. मी तोंडाने आवाज करू लागले. सुमित वेड्यासारखा मला ठोकत होता. त्याने न थांबता खूप शॉट मारले. मी वाकून उभी होती की अचानक मला माझ्या बाजूला माणसाची सावली येताना दिसली. मी घाबरली. मी काही पुढे करेन तेवढ्यात मला दिसले की बिट्टू आणि जयंत दोघे बाजूला येऊन उभे झाले. मी लगेच सरळ उभी झाली. सुमितचा बाबूराव झटक्याने चिमणीतून बाहेर आला. सुमितकडे पाहिलं तर तो म्हणाला, घाबरू नको, मीच बोलावले त्यांना. मला काही समजले नाही. माझी धडधड वाढली होती. मी घाबरत सुमितला विचारले, का बोलवले? त्यावर सुमित म्हणाला, त्यांचे पण ठोकायचे बंद झाले आहे. आपलेच मित्र आहेत, त्यांना पण करू दे. ते ऐकून मी आश्चर्यचकित झाली. माझाच बॉयफ्रेंड मला सांगतोय की मित्राला पण चिमणी ठोकू दे. मी स्तब्ध झाली होती. मी आधी नाही म्हणाली. तेवढ्यात सुमितने माझा हात पकडून जवळ घेतले. मी दूर होण्याचा प्रयत्न केला, पण सुमितने मला घट्ट पकडले होते आणि त्याने माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, काही होणार नाही, करू दे त्यांना पण, मजा येईल आणि तुला पण. असे म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारून ओठांवर किस केले. मी डोळे बंद केले. अचानक मला जाणवले की माझ्या पाठीवर अजून 2 हात फिरू लागले. मला लगेच कळून आले की बिट्टू आणि जयंतने माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. दोघे पण वरून खाली माझ्या पाठीवर हात फिरवत होते. मी माझी मिठी सुमितवर घट्ट केली आणि ओठ माझे त्याच्या ओठांवर दाबून धरले. तेवढ्यात एकाने माझे टरबूज दाबायला सुरुवात केली. त्या क्षणी मला काही कळण्यासे झाले. दोघांनी मागून पूर्ण पाठीवर, टरबूजावर आणि मग पुढे हात आणून माझे बॉल दाबायला सुरुवात केली. माझ्या पूर्ण अंगावर आता 6 हात मागून पुढून फिरत होते. मला काही कळण्यासे झाले. अंगात गरमी वाढू लागली. चिमणी जोरजोरात उड्या मारू लागली. भीती वाटत होती की मी तिघां मुलांमध्ये अडकले आहे. तेवढ्यात सुमितने माझा कुर्ता वर केला आणि काढून टाकला. मी वेळीच झाली. एकाने माझ्या ब्रा मागून उघडला आणि ब्रा काढून टाकला. मला तिघे नागडे करू लागले. मग एकाने खालून लगेच माझा पायजामा चड्डीसकट खाली काढला आणि मी पूर्ण नागडी तिघात उभी होती. सुमित पण मागे झाला. मी एक नजर त्या दोघांकडे फिरवली तर दोघांनी आपली पॅन्टी खाली केली होती आणि बाबूराव बाहेर काढून ठेवला होता. मी सुमितकडे पाहिले तर त्याने मला त्याचा बाबूराव दाखवला आणि डोळ्यांनी इशारा केला, बाबूराव चूक. मी त्याच्या बाबूरावकडे पाहिले तर लगेच वाकले आणि बाबूराव तोंडात घेतला. सुमितचा बाबूराव लांबट होता. मी जशी वाकली, मागून कोणीतरी माझ्या टरबुजात आपले तोंड घासू लागला. त्याचे नाक माझ्या पटीत वर खाली घासत होते. मी पूर्ण इथे सुमितचा बाबूराव चोखत होती. पूर्ण तोंडात घेऊन आत बाहेर करत होती. सुमित पण तोंडाने आवाज करत होता. तेवढ्यात बाजूला मला अजून एक बाबूराव दिसला. वर डोळे केले तर तो बिट्टू होता. जर सुमित इथे आहे तर म्हणजे जयंत मागे माझी चाटत होता. मी बिट्टूचा बाबूराव एका हाताने धरला आणि सुमितचा चोखत जयंतचा जोरजोराने हाताने हलवत होती. मग काही वेळाने जयंतचा बाबूराव सोडला आणि सुमितचा चोखू लागले आणि बिट्टूचा बाबूराव हलवू लागले. काही वेळाने बिट्टू मागे गेला आणि जयंत पुढे आला आणि जयंतने आता त्याचा बाबूराव माझ्या तोंडात घातला. मी आता जयंतचा चोखू लागले. मागे बिट्टूने माझ्या चिमेत बाबूराव घुसवला आणि जोरजोरात धमके देत मला ठोकू लागला. माझे पूर्ण शरीर हालत होते. बिट्टू इतक्यात जोरात ठोकत होता की टरबूजावर जोरात फटके पडत होते. बिट्टूने एवढ्यात जोरजोरात ठोकले की माझ्या चिमणीतून पाणी आले. चिमणी पूर्ण ओली झाली. मग मला त्यांनी उभे केले. जयंतने मला पुढून मिठी मारली आणि माझ्या ओठांवर चुंबन करू लागला. मागून बिट्टूने त्याचा बाबूराव माझ्या टरबूजाच्या पटीत घुसवला आणि मला घट्ट मागून कमरेवर मिठी मारून पटीत बाबूराव आत बाहेर करू लागला. दोघांनी मला घट्ट मिठी मारून माझ्या ओठांवर आपले ओठ घासून चुंबन घेतले. मग सुमितने माझा ड्रेस खाली गवतावर अंथरून मला त्यावर झोपवले आणि तिघे माझ्यासमोर बाबूराव घेऊन उभे होते. आधी सुमित आला. त्याने माझी चिमणी चाटली आणि मग उठून बाबूराव चिमणीत घुसवला आणि जोरजोरात मला ठोकू लागला. तिथे जयंत मागेच बाबूराव हातात धरून उभा होता. बिट्टू माझ्या तोंडाजवळ आला आणि त्याने मला ओरडताना पाहून माझ्या तोंडात आपला बाबूराव दिला. ढोपरावर माझ्या बाजूला बसला आणि तोंडावर आडवा झाला आणि बाबूराव तोंडात घुसवला. खालून वरून दोघे मला ठोकू लागले. खूप वेळ दोघांनी ठोकले. मग सुमित मागे झाला आणि जयंत खाली बसला. त्याने पण चिमणी चाटली, दाना चोखला आणि मग चिमणीत बाबूराव टाकून ठोकू लागला. खूप वेळ तो पण ठोकू लागला. बिट्टू इथे अजून बाबूराव माझ्या तोंडात धरून आत बाहेर करत होता.
शेवटी बिट्टू चिमणीकडे आला आणि त्याने पण चिमणी चाटली आणि माझ्या चिमणीत बाबूराव टाकून ठोकले. काही वेळाने तो मागे झाला. मग सुमितने मला तिथेच उठून बसवले. तिघे मला घेरा करून उभे झाले आणि मला तोंड उघडायला सांगितले. मी आ करून तोंड उघडून ठेवले. बाजूच्या दोघांचे बाबूराव हातात धरले आणि मधल्याचा तोंडात घेतला आणि जोरजोरात हलवू लागले. तिघांच्या बाबूरावचा नेम माझ्या तोंडात होता. काही सेकंदातच एक एक करून तिघांनी बाबूरावमधून पाणी उडवले आणि ते माझ्या तोंडात गेले. बिट्टूने तर एवढ्या जोरात पिचकारी उडवली की ती सरळ माझ्या घशात गेली. माझे पूर्ण तोंड पाण्याने भरले आणि ओठांवर चीक बाहेर पडू लागला. तिघांचे पाणी संपताच सुमितने मला ते प्यायला लावले. मी पीत नव्हते तर माझे तोंड पकडून बंद केले आणि मला म्हणाला, पूर्ण पिऊन टाक. मी ते प्याले. त्याने परत मला तोंड उघडून दाखवायला सांगितले. तर पूर्ण तोंड खाली होते. तेव्हा सुमित खुश झाला. मग तिघे मागे झाले. मी नागडीच खाली बसली होती. मी लगेच माझी चड्डी घालून घेतली. मग ड्रेस घेतला आणि पायजामा घातला. ओढणीने माझे तोंड व्यवस्थित पुसले. सर्वींकडे पाणी उडवले होते. मग आम्ही काही वेळाने तिथून निघालो घराकडे. त्या दिवसानंतर आमच्यात वेगळेच नाते निर्माण झाले. तिघे माझा पूर्ण वापर करून घेत असे. काही महिन्यांनी बिट्टूने गर्लफ्रेंड बनवली तर तिला पण आम्ही आमच्यात सहभागी केले आणि आता माझ्याबरोबर बिट्टूच्या गर्लफ्रेंडला आणि जयंतच्या गर्लफ्रेंडला पण तिघे एकत्र बघतात. आम्ही ती एकमेकांची अनुभवत असतो. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.